ज्योतिषांचं पितळ उघडं पाडण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजेच अनिसनं ज्योतिषांना एक आव्हान दिलंय। निवडणुकीचं अचूक भविष्य सांगा आणि लाखोचं बक्षीस जिंका असं आव्हान अनिसनं दिलंय। नेमकं काय चॅलेंज पाहूयात रिपोर्ट। लोकसभेचं भविष्य वर्तवा आणि बक्षीस जिंका। अनिसचं ज्योतिषांना आव्हान। ज्योतिषी स्वीकारणार का अनिसचं आव्हान? सतराव्या लोकसभा निवडणुकीचं भविष्य वर्तवा असं आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ज्योतिषांना केलंय। जर भविष्यवाणी खरी ठरली तर 21 लाखांचं बक्षीसही अनिसनं ज्योतिषांसाठी जाहीर केलंय। याआधीही 2014च्या लोकसभा निवडणुकीतही अनिसतर्फे ज्योतिषांना आवाहन करण्यात आलं होतं, मात्र एकाही ज्योतिषानं हे आव्हान स्वीकारलं नाही। फलज्योतिष हे जर शास्त्र असेल तर ते विज्ञानाच्या निकषावर सिद्ध व्हायला हवं आणि ते जर सिद्ध तुम्हाला करायचं असेल तर आमचं 21 लाख रुपयांचं आव्हान आहे। कारण महाराष्ट्र अनिस वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं मानते की फलज्योतिष हे शास्त्र नाही तर ते थोतांड नाही तर महाथोतांड आहे। आणि मुख्य म्हणजे फलज्योतिष हे गरिबाला गरीब ठेवण्याचं आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं ब्राह्मण्य वृत्तीचं षडयंत्र आहे, जो चातुर्वर्णाचा पुरस्कार करणार आहे। आणि त्यामुळे विज्ञानाच्या कक्षेमध्ये कधीही फलज्योतिष येऊ शकत नाही। एखाद्याचं भविष्य आपण सांगू शकतो असा जो त्यांचा दावा आहे, त्यालाच आमचं खुलेपणाने आव्हान आहे की आता येणाऱ्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान आमची जी प्रश्नावली आहे 25 प्रश्नांची, त्याच्यापैकी 22 प्रश्नांना जर त्यांनी अचूकपणे आणि नेमकेपणाने जर सत्य उत्तरं दिली तर महाराष्ट्र अनिस त्यांना 21 लाख रुपयाचं बक्षीस नक्कीच देईल। महाराष्ट्र अनिस ज्योतिषांचा फोलपणा सातत्यानं मांडत आलेली आहे। फलज्योतिष शास्त्र हे किती खरं आहे असा दावा करणाऱ्या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिलं गेलंय। काही वेळा आव्हान स्वीकारल्याचा दावा करून वाद संवाद झालाय, मात्र प्रत्यक्षात आव्हान प्रक्रिया सिद्ध झाली नाही। त्याचप्रमाणे मागील लोकसभा निवडणुकीच्या आधी 28 फेब्रुवारी 2014 या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरातील ज्योतिषांना लोकसभा निवडणूक 2014च्या निवडणुकीसंदर्भात भविष्य वर्तवा आणि निवडणुकींच्या निकालांचं अचूक भविष्य वर्तवणाऱ्या ज्योतिषासाठी 21 लाख रुपयांचं बक्षीस जिंकण्याची संधी अनिसनं दिली होती। अनिसने नुकतंच असं एक आव्हान या ठिकाणी सर्व ज्योतिषांना केलेलं आहे की तुम्ही आमच्या 25 प्रश्नापैकी किमान 22 प्रश्नाचे उत्तर द्या आणि 21 लाख रुपये या ठिकाणी जिंका, अशा प्रकारचं आव्हान केलेलं हे संपूर्णतः चुकीचं या ठिकाणी आहे। कायम या ठिकाणी हिंदू शास्त्राच्या, हिंदू मंत्रशास्त्राच्या, हिंदूच्या विरोधात बोलणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती यावेळेस या निवडणुकीचा वापर करून देखील या ठिकाणी निवडणुकीच्या धामधुमीमध्ये हे शास्त्र, हिंदू शास्त्र कसं चुकीचं आहे अशा प्रकारचे आपले मत या ठिकाणी लोकांवर लादत आहे। या ठिकाणी काही तथाकथित ज्योतिषांनी तर फारच उतावळेपणा केलेला होता। प्रवेशिका न पाहताच सांगून टाकलं की मोदींचं सरकार येणार, तर काहींनी सांगितलं काँग्रेसचं येणार। लोकांचं अज्ञान, लोकांची अगतिकता आणि लोकांची अंधश्रद्धा यांचा गैरफायदा घेऊन सातत्याने व्हाईट कॉलर बुवाबाजीचा, फसवणुकीचा धंदा म्हणजे ज्योतिष आहे असं महाराष्ट्र अनिस पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ठामपणे मानते। फलज्योतिष हे शास्त्र नाही, ते थोतांड आहे। ही भूमिका घेऊन फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा अशी मागणी महाराष्ट्र अनिस यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।